अहो काय झालं, काही हवंय का तुम्हाला? काय काय होतंय? काही होत नाही मला. बसा इकडे. कशाला? गॅरेजला जायचं ना, खूप आराम झाला. काय? गिराईक खोळंबलं असेल, तुला माहिती नाही बाई. अहो बसा तुम्ही, अगं. बसा इथे. सांगितलं ना, खूप आराम झाला, मला जाऊ दे आता गॅरेजला. काय गॅरेजला जायचं तुम्हाला? म्हणजे काय, तिकडे गिराईक खोळंबले असतील. अरे राजकुमार कहाँ पे? राजकुमार वही गाडी को हात लगा. आता पावसाचा सीझन संपलाय ना, आमचा सीझन. सगळं माहितीये मला तुमचं. पावसाचा सीझन संपलाय, तुमच्या कमाईचे दिवस आलेत. गाडीचे काय ते शॉक ॲब्झॉर्ब काय काय जे काय असेल ते ब्रेक फेल झाले सर्वात जास्ती काम असतं. तर मला सांगा, आजूबाजूला दुसरं कुठलंच गॅरेज नाहीये का? तुमचंच एकुलतं एक गॅरेज आहे तिकडे? नाही नाही तसं नाही. मग आजीच गॅरेज, आजीज आहे ना, त्याच्यात गॅरेज आहे बाजूला. पण माझ्या हाताला जो गुण आहे ना, तो कोणाकडे नाही. जाऊ द्या, गप्पा बसा, बघू. ऐक, बरोबर आहे, आता बरं वाटतंय मला. बघितलं ना, माझा ऐकून काल आराम केला म्हणून बरं वाटतं ना आता. काल गेला असता तर अजून आजारी पडला असतात नाही का? हो ग देवी हो, तुझं ऐकलं ना म्हणूनच बरं वाटलं. त्या गोळ्या वेळा फेकून द्यायला पाहिजे. आणि लोक म्हणतात ना, ऐकावे जनाचे, करावे बायकोच्या मनाचे, तोच स्वर्ग दिसे. तुमचं काही खरंच सांगतोय. ऐक ना, मी काही सांगितलं तर ऐकशील? हो, का नाही ऐकणार? कोणी काही खायला दिलं, प्यायला दिलं तर पिऊ नकोस किंवा खाऊ नकोस. स्पेशली ऐश्वर्याने काही दिलं तर. पण गेले कित्येक वर्ष ती फक्त दूधच येते मला प्यायला. तेच, ते पिऊ नकोस. तसंही त्या दुधाचा काही फायदा झालाय का आतापर्यंत, म्हणून म्हणतो. असं का बोलताय? ती जे काय मला दूध देते ते आपल्याच भल्यासाठी आहे ना? काय ना, कोणाकोणाचं इंटेन्शन काय असतं औषध देण्यामागे, हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडनं काही घेऊ नये असं म्हणतात. आणि ऐश्वर्याच्या बाबतीत ते अगदीच लागू होतं ना, म्हणून म्हणतो. आणि तसंही कोणीतरी म्हटलंय, ऐकावे जनाचे, करावे बायकोच्या मनाचे, आणि कधी कधी ऐकावे नवऱ्याचे. ठीक आहे, नाही पिणार. अमृता, प्रॉमिस ना? प्रॉमिस. थँक्यू. सावले, मी तुला त्या दिवशी काय सांगितलं होतं? हा, येत्या रविवारी जो कार्यक्रम होणार आहे ना, तो आपला कुठला नेहमीचा कार्यक्रम नाहीये. वजे घराण्याच्या संगीत परंपरेचा, त्याच्या प्रतिष्ठेचा उत्सव असणार आहे तो कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातले मोठमोठे दिग्गज हजर असणार आहेत. आणि एवढंच नाही, फक्त संगीत क्षेत्रातलेच नाही तर समाजातले सगळे प्रतिष्ठित त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. तेव्हा मला या कार्यक्रमात कुठलीच कसर ठेवायची नाहीये, मी तुला आधीही सांगितलंय. कारण आता वजे घराण्याच्या संगीताचा वारसा, वजे घराण्याची एकुलती एक संगीताची वारस ताराच्या हाती सुपूर्द करणार आहे. आणि मला जर तो वारसा नको असेल तर? तसलं काही होत नसतं तारा मॅडम. हे सगळं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच. हे सगळं ठरवणार कोण? भैरवी माई. का 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 सांगा सांगा. कारण त्या आहेत ना सर्वे सर्वा. त्या ठरवणार सगळं. माई, मला हेच म्हणायचं होतं की ऑफिस आणि घर हे दोन्ही. सांगते मी तुला, घराची काळजी नको करू. हा, माई काय सांगतायत ना ते ऐक. आणि आळस झटक जरा सावळे. त्या बंगल्यात राहायला गेल्यापासून लय आराम करायला लागले ग तू. हा, काही नाही आता आराम बिराम करायचा, आता रियाज करायचा हे की नाही माई? हा, माई काय सांगतायत ना ते गपगुमान ऐक. हीच पेटी गळ्यात घालून कान. वहिनी काय? याच माई, हे बघा, मी तुमचं सगळं ऐकेन. मला फक्त तासाभरासाठी ऑफिसला जावं लागेल, 5च्या आत. 1 मिनिटही नाही. 1 तास तर खूप दूरची गोष्ट आहे. मला रियाजाच्या वेळेस एक क्षणही तुला माझ्या नजरेसमोरून हलू द्यायचं नाहीये. हा, त्याच बोलीवर आली आहे ती तर माई. हा, ती कुठं बी जाणार नाही. चल 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 सुरू करू. अगं बाई चल सुरू करू. आता नाटक करू नको बरं.
ये लवकर लवकर येशील तर लवकर जाशील. ये 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 लवकर ये आपण गाणं म्हणू. बस 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 ये बघ म्हण आ म्हण कोर खाते. चल सुरू कर. सर आपण ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या होत्या त्या कंपनीला अनएक्सपेक्टेडली त्यांनी त्या सगळ्या अटी मान्य केल्यात. बेस्ट. हो सर, पण आपल्याला 5 वाजायच्या आत ह्या पेपर्सवरती सह्या करून पाठवायच्या. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. बबलू पेपर्स घेऊन जाईल. सावली कुठे? सावलीला बोलो. सर त्या मगाशीच त्यांच्या वहिनीसोबत बाहेर गेल्यात. वहिनींसोबत? हो, जयंती वहिनी. नक्की त्याच होत्या? हो सर, मी ओळखते ना त्यांना, त्याच होत्या आणि खूप गडबडीत गेल्या दोघीही बाहेर. घरी काही झालं नसेल ना? करतो मी फोन. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. माई फोन. सावली, तुला किती वेळा सांगितलंय, रियाज चालू असताना मला कुठलाच अडथळा आवडत नाही. रियाज एके रियाज, फोन उचलायचा नाही. माई मला फोन उचलावा लागेल. अगं सावळे, 5 वाजायला लय टाइम आहे अजून. हा मी घेते ना फोन, तू तुझं चालू ठेव. चालू ठेव ग, मी बोलते. हा चालू ठेव चालू ठेव. हॅलो सावली, तुला कुठे गेलीस तू? काय झालं? घरी काय प्रॉब्लेम वगैरे झालाय का? नाही म्हणजे मला असं कळलं की वहिनी आली होती ऑफिसमध्ये. जावई बापू, मीच बोलते, जयंती वहिनी. अच्छा, तुम्ही बोलताय. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय? ते माझं जरा काम होतं ना, म्हणून तिला मी जरा घेऊन आले माझ्यासोबत. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. फक्त तिला जरा एक आठवण करून द्या. एका करारावर ना तिची सही लागणार आहे, एवढं सांगा तिला, बाकी सगळं तिला कळेल. हो हो हो, मी पाठवते. तिला सांगते तिला मी. हा ठीक, थँक्यू.